हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? या रेसिपीची गंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. रेसिपीसाठी कांदा, गाजर, शिमला मिर्च, कोबी आणि बीट बारीक कट करून घ्यायचं. भात शिजवण्यासाठी त्यामध्ये ग्रीन पीस, मीठ, हळद आणि थोडंसं लिंबाचा रस घालून भात शिजवून घ्यायचा. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये जिरं ॲड करायचं. जिरं ॲड केल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा पिंकिश होईपर्यंत परतून घ्यायचं. मस्त असा कांदा पिंकिश झाल्यावरती त्यामध्ये कोबी, गाजर, शिमला मिर्च आणि बीट घालून घ्यायचं. आता मक्यांचा सीझन आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्येही ॲड करू शकता. खूप छान लागतं. त्यानंतर ही होममेड शेजवान चटणी आहे. तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. परतलेल्या भाज्यांवरती शेजवान चटणी, हळद आणि लाल मिरची पावडर घालून भाज्या शिजेपर्यंत, मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आणि मसाले करपू नये त्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि त्या पाण्यावरती भाज्या शिजवून घ्यायच्या. ह्या राईसला स्मोकी फ्लेवर किंवा रिच फ्लेवर देण्यासाठी त्यामध्ये बटर ॲड करायचं आणि ते मेल्ट करून भाज्यांमध्ये मिक्स करायचं. बटर मेल्ट झाल्यावरती शिजवून घेतलेला भात त्यामध्ये ॲड करायचा. त्यानंतर भाताला मसाला कोट होईपर्यंत छान असा मिक्स करून घ्यायचा. व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं या रेसिपीची गंमत मी तुम्हाला नंतर सांगेन. तर ती गंमत अशी आहे की ही रेसिपी मी बनवलेली नाही आहे किंवा ही रेसिपी माझी नाही आहे किंवा ही रेसिपी मी खायलासुद्धा अवेलेबल नव्हते. कारण ही रेसिपी माझ्या मावशीने गावाकडून रेकॉर्ड करून पाठवली. का तर ती म्हणाली, दीदी ही रेसिपी तुझ्या चॅनलला टाक. मला हे टाकताना खूप छान वाटते आणि डेफिनेटली हा राईस खूप छानच झाला असेल. तुम्ही तर बघूच शकता कलरवरून की तो किती टेस्टी दिसतोय, टेम्पटिंग दिसतोय. नक्कीच. आणि थँक्यू मावशी मला छान रेसिपी सांगितल्याबद्दल आणि ती रेकॉर्ड करून पाठवल्याबद्दल. त्यावरती कोथिंबीर घालून किती छान दिसतोय राईस. तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा राईस. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. पुन्हा भेटू.